चला नमस्कार. लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना पैसे थांबलेले आहेत आणि ते तुम्हाला पुन्हा सुरू करायचे आहे. या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट. ज्या कुठल्या महिला असतील ज्या महिलांचे पैसे थांबलेले आहेत किंवा त्यांना नोव्हेंबर पासून पैसे आले नाही किंवा डिसेंबर आले नसतील किंवा जानेवारीचा हप्ता नसेल किंवा फेब्रुवारीचा हप्ता नसेल, अशा सगळ्या महिलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. तुमची अधिकृत आणि त्या ठिकाणी सोपी मार्गदर्शिका मी सांगणार आहे. इथं तुम्हाला नेमकं करायचं काय. काही महिला आहेत KYC करायला गेले तर त्यांना डायरेक्ट एरर दाखवतोय की हा नंबर लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही असं सुद्धा दाखवतोय. तर या प्रश्नावर सुद्धा तुम्हाला प्रश्न जे आहेत त्याच्यावर उत्तर मिळणार आहे. सविस्तर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही त्या ठिकाणी ज्या कुठल्या महिला असतील ज्यांना पैसे अजून आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ज्यांना पैसे आले असतील जानेवारी फेब्रुवारी तर त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. चॅनल नवीन आहे तर पटकन दिशी पहिलं सबस्क्राईब करा आणि सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. ज्याचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. जे महत्त्वाचे व्हिडिओ असतील आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील. चला बघूया आपण या व्हिडिओमध्ये काय आहे. लाडकी बहीण योजना पैसे थांबलेले आहेत आणि ते तुम्हाला पुन्हा कसे सुरू करायचे या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजना, घाबरायचं अजिबात कारण नाहीये. दुरुस्तीची संधी सुरू झालेली आहे. परंतु काही महिलांना दुरुस्ती KYC ऑनलाईन करता येत नाही. त्या महिलांसाठी काय करायचंय, कुठला एरर येतो ही पण माहिती आपण बघूया. बघा, ज्या बहिणीची KYC चुकीमुळे बघा हप्ते काय झाले, बंद झाले. ज्या महिलांचे KYCच्या चुकीमुळे हप्ते बंद झालेले आहेत अशा महिलांसाठी आणि ज्यांना हप्ते सुरू आहेत त्यांसाठी सुद्धा लक्षात ठेवा, त्यांच्यासाठी आता दुरुस्तीची संधी सुरू झालेली आहे. कोणासाठी? ज्या बहिणीचे KYC चुकीमुळे हप्ते बंद झाले तर तुम्हाला दुरुस्तीची संधी सुरू आहे. आणि दुरुस्ती करण्यासाठी तुमची KYC तारीख ही 30 एप्रिल पर्यंत दिलेली आहे. कधी? 30 एप्रिल पर्यंत लक्षात ठेवा. ठीक आहे. पण ही संधी सर्वांना एकाच वेळी नाही मिळत, लक्षात ठेवा. आता 30 एप्रिल पर्यंत तुम्ही जर गेला असेल तर सगळ्यांसाठी ही संधी एकाच वेळी मिळत नाहीये. तर मग कशी मिळत आहे, तर बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही, तुमचे पैसे का थांबले हे दोन पैकी एक कारण त्या ठिकाणी असू शकतं. नंबर 1 इकडे तुम्हाला दिलेलं आहे. तुमचं नेमके पैसे थांबण्यामागचं कारण काय. एक, KYC मधील चूक म्हणजे दुरुस्ती करता येईल. तुम्हाला पोर्टलवर जाऊन माहिती अपलोड करावी लागेल. 1 नंबर तुमचे पैसे काय थांबले, तर 1 नंबर तुमची KYC मधील चूक झालेली आहे ती तुम्हाला दुरुस्त करता येतील, तुमचे पैसे येतील. त्यानंतर 2 नंबरचं जर पाहिलं असेल तुमचे पैसे डायरेक्ट स्टॉप झालेले आहेत, म्हणजे योजनेसाठी तुम्हाला अपात्र केलेलं आहे. कायमस्वरूपी तुमचे पैसे बंद झालेत. जर तुम्ही खालीपैकी एका नियमात बसत असाल तर पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. आता कोणकोणते नियम आहेत, कुठल्या महिलांचे कायमस्वरूपी पैसे बंद केलेत, पण ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे की पैसे का बरं बंद झालेले आहेत. काळजी करू नका, ती पण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण बघा. कमेंट करतायत, लाईक करतायत, लाईक सुद्धा करून द्या. सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी. ओके. आता बघा हे काही कारण आहेत ज्या कारणामुळे कायमस्वरूपीच त्या महिलांचे पैसे बंद झालेत. परंतु नेमके पैसे का बरं बंद झाले याचं सुद्धा तुम्हाला कारण आता कळणार आहे. अपात्रतेचे कारण आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. पहिला एक, कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे. दुसरं कारण आहे तिथं तुमचं उत्पन्न जास्त जास्त म्हणजे किती, 2,50,000 म्हणजे 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न हे जास्त आहे. त्यानंतर तुमच्या घरामधले जो कुठला सदस्य असतील तो इन्कम टॅक्स भरलेला आहे या कारणामुळे असेल, किंवा एकाच बघा सरकारी नोकरी घरामध्ये कोणतरी असेल कुणाला, किंवा एकाच रेशन कार्डवर जास्त त्या ठिकाणी अर्ज आले असतील, म्हणजे एकच रेशन कार्डवर त्यावर 4-5 महिलांनी लाभ घेतला असेल. या कारणापैकी कुठलं एक कारण असू शकतं जेणेकरून तुम्हाला कायमचं अपात्र केलं. पण तुम्हाला कारण सुद्धा आता कळणार आहे आणि ते कारण नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे सुद्धा सुरू होणार आहेत. कुठं जायचं, तर बघा तुमचं त्या ठिकाणी जर पाहिलं असेल नाव यादीमध्ये असून दिसत नाही. बघा यादीमध्ये नाव आहे पण अजून त्या ठिकाणी दिसत नसेल तर थोडी तुम्हाला त्या ठिकाणी वाट बघायची आहे. तुम्ही KYC करायला गेल्यावर तुम्हाला तिथं एरर दाखवतोय. हा नंबर किंवा हा आधार क्रमांक या लाडकी बहिणीच्या यादीमध्ये नाही असं दाखवतंय. अशा महिलांनी काळजी करायची नाहीये. 1 ते 2 3 एप्रिल आधार नंबर या यादीत दिसत नव्हता, परंतु आता त्या ठिकाणी नवीन यादी येत आहे. जसे KYC प्रक्रिया होत आहेत, नवीन यादी येत आहेत, तिथं तुमचा नंबर एकदा टाकून बघा. एक
30 एप्रिल पर्यंत एक 10 वेळा तो नंबर टाकून बघा, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर आलेला दिसेल बघा. पण आता टप्प्याटप्प्याने नवीन यादी अपलोड होत आहे, त्यामुळे अनेक बहिणींचा आधार क्रमांक आता दिसायला लागला आहे. त्यामुळे तिथं सुद्धा लवकरच ज्या महिला असतील ज्यांचे आधार क्रमांक टाकल्यानंतर एरर येत होता, तो तुम्हाला तिथं वेट करा किंवा रोज चेक करत राहा, तिथं तुम्हाला तुमचा नंबर आलेला दिसेल बघा. घाबरायचं नाहीये, रोज त्या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. ते जर पाहिलं असेल तुम्ही ई-के-वाय-सी कशी करायची, तर ई-के-वाय-सी ही तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. कुठली? या वेबसाईटला तुम्हाला जायचं, ladkibhin.maharashtra.gov.in ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटला जायचं. वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला असं पेज ओपन होऊन जाईल. त्या पेजला ई-के-वाय-सी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडलेला आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला या प्रकारचं पेज ओपन होऊन जातं. इथं तुमचा आधार क्रमांक टाकायचा, इथं हा जो काय कॅप्चा असतो इकडे दिलेला तो कॅप्चा इथं टाकायचा आणि खाली तुम्हाला बघा इथं खाली मी सहमत आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं, मी सहमत आहे आणि ओटीपी पाठवावर क्लिक करायचं. ओटीपी टाकायचा. ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारचे ऑप्शन मिळतात. दोन्ही ठिकाणी नो नो करायचं. ज्या महिलांनी अगोदर येस नो काही केलं होतं त्या महिलांचे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात त्यांना अपात्र केलं होतं. आता त्या महिलांना पैसे येत आहेत. परत ई-के-वाय-सी केली. इथं पण नाही करायचं, इथं पण नाही करायचं. सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं. सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर या प्रकारचं तुम्हाला ऑप्शन दिसेल, सक्सेस, तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला जर दिसलं तर समजायचं त्या ठिकाणी काय आहे, तुमची ई-के-वाय-सी प्रोसेस सक्सेस झालेली आहे. परंतु काही महिलांना आता हे दिसत नाही, अशा प्रकारे दिसतं. काय बघा, गेला तिथं आधार क्रमांक टाकला, ओके, प्रोसेस केल्याच्या नंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसतं एरर, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही असं दिसतंय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सर्व महिलांपर्यंत शेअर करा. खूप महिलांना या संदर्भात कुठलीच माहिती नाही, पैसे आलेले नाहीत, नेमके कारण काय तरी सगळं तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे. तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतात सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून द्या आणि लाईक करा एकदा. बघा, जर तुम्हाला हा लाल एरर मेसेज दिसत असेल, कुठला हा एरर, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, तर त्यासाठी दोन कारण आहेत. दोन कोणकोणते कारण आहे असू शकतात. तर नंबर 1, अजून तुमची यादी आलेली नाहीये, ठीक आहे. दुसरं, तुम्ही खरोखरच अपात्र असू शकता. मग यादी आली नसेल तर रोज तुम्हाला त्या ठिकाणी 2-3 दिवस किंवा 30 एप्रिल पर्यंत किंवा 30 एप्रिलच्या अगोदर 20 एप्रिल पर्यंत 4-5 वेळेस चेक करा, तुमचा आधार क्रमांक टाकून आला असेल तर चांगली गोष्ट आहे. आता अपात्रता आहे तर तुम्हाला चेक करा, तुम्ही डायरेक्ट खरोखरच तुम्ही अपात्र असू शकतात. मग अशांसाठी काय बघा, ऑनलाईन ई-के-वाय-सी होत नसेल तर काय करायचंय. आता ऑनलाईन ई-के-वाय-सी होतच नाही, एरर दाखवायला ज्या कोणाला असेल महिलांना त्या, की कुठला एरर, तर हा एरर लक्षात ठेवा. एरर हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही असं जर दाखवत असेल तर अशा महिलांसाठी काय करायचंय, नंबर 1चं कारण, महिला बालविकास जे खातं आहे त्या कार्यालयात तुम्हाला जायचंय, तिथं भेट द्यायची. महिला बालविकास खातं तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही राहत असाल जिल्ह्या ठिकाणी जा, तालुक्या ठिकाणी राहत असाल तर तालुक्या ठिकाणी जा. माझे पैसे ई-के-वाय-सी मुळे बंद झाले आहेत की अपात्रतेमुळे, कशामुळे बंद झाले ते कारण विचारा. तिथे तुम्हाला जे काही प्रश्न आहे तुमचे क्लिअर आन्सर मिळेल की नेमकं तुम्हाला अपात्र कशामुळे करण्यात आलेलं आहे, किंवा तुमची ई-के-वाय-सी जर चुकीची झाली असेल तर दुरुस्त करून द्या किंवा तिथं ऑप्शन द्या, किंवा तुम्ही नंबर चेक करत राहा तिथं, तर तिथं तुम्हाला आलेलं दिसेल. कारण नवीन अनेक महिला आहेत त्यांचं या प्रकारची एरर होता, परंतु आता त्यांचं त्या ठिकाणी ई-के-वाय-सी प्रक्रिया सक्सेस झालेली आहे. हे तुमची संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. रोज पोर्टलला आधार क्रमांक चेक करा. कोणासाठी ज्यांना एरर होतं त्यांना यादीत नाव आल्यावर शांतपणे ई-के-वाय-सी करा. चुकीची माहिती पुन्हा त्या ठिकाणी भरू नका. दोन्ही ठिकाणी नो करा. जर ई-के-वाय-सी मुळे पैसे बंद झाले असतील तर तुमचा नंबर नक्की त्या ठिकाणी येईल. ई-के-वाय-सी मुळे त्यांनी जर सांगितलं की ई-के-वाय-सी मुळे पैसे बंद झाले तर तुमचा नंबर त्या ठिकाणी येईल. परंतु जर अपात्र झाला असेल तर कारण त्यांना विचारा, नेमकं अपात्र कशामुळे आम्हाला केलेलं आहे, ठीक आहे. आणि जवळच्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासोबत सुद्धा एकदा चर्चा करा, किंवा तिथं सुद्धा तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. अनेक महिला आहेत अंगणवाडी सेवेकडे त्यांनी ई-के-वाय-सी केली होती, ज्यांची ई-के-वाय-सी मुळे पैसे बंद झाले होते, तर त्या महिलांना परत पैसे जानेवारी फेब्रुवारी सुरू झालेले आहेत. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाच्या सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. आणि लाडक्या बहिणीसाठी जे काही महत्त्वाचे अपडेट येतात सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात, ठीक आहे. थांबतोय. तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा.
चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक केलं असेल तर लाईक सुद्धा करून द्या. ओके, थांबतो. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करून टाका.